नमस्कार मित्रांनो, मी गणेश चतुर्थीनिमित्त आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि प्रार्थना करतो की आपल्या सर्वांची खूप प्रगती हो व आपणास खूप यश मिळो. मित्रांनो, मला परीक्षेच्या आन्सर कीबद्दल काही सांगायचं आहे की जेव्हापासून आम्ही आपल्याला आन्सर की अवेलेबल केली आपल्या लॉग इन आय डीमध्ये, त्यानंतर आम्ही एक परिपत्रक पाठवलं आहे. त्या परिपत्रकात आम्ही याविषयीच्या सर्व गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि हे परिपत्रक WRDच्या वेबसाईटला अपलोड केलं आहे आणि या प्लॅटफॉर्मवर पण आपल्याला पाठवलं आहे. तर मला 2 प्रकारचे फोन येत आहेत खास करून. एक तर त्या लोकांचे की जे लोकं ही परीक्षा पास झाली आणि ज्यांना खूप चांगले मार्क्स मिळाले, त्या लोकांचा अ, त्या लोकांचे फोन आणि मेसेजेस येत आहेत. त्याचप्रमाणे या परीक्षेत काही परीक्षार्थींचे 1 किंवा त्यापेक्षा जास्त विषय फेल झाले आहेत किंवा काही लोकांचे 1-2 मार्कांनी किंवा अजून अधिक मार्कांनी पेपर राहिला किंवा फेल झाला. त्या लोकांचे पण फोन येत आहेत. कारण यातली काही लोकं प्रमोशनच्या यादीत जवळपास आहे. त्यामुळे त्यांना त्याबद्दल वाईट वाटणं साहजिकच आहे. तर मी त्यांच्यासाठी सांगतो मित्रांनो, की तुम्हाला दिलेली आन्सर की तुम्ही काळजीपूर्वक तपासा आणि त्यात बघा की तुमचे दिलेले उत्तर बरोबर आहेत आणि त्याचे आपल्याला बरोबर मार्क मिळालेले आहेत. आणि याविषयी जर काही तुमच्या शंका असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की माझं उत्तर बरोबर आहे, परंतु मला मार्क मिळालेला नाही किंवा अजून काही जर आपले याविषयीचे ऑब्जेक्शन असतील, तर आम्ही या परिपत्रकासोबत पाठवलेल्या Googleच्या लिंकमध्ये त्या प्रश्नाचा क्वेश्चन आयडी व त्याबद्दल आपल्याला जे शंका आहे किंवा ऑब्जेक्शन आहे, ते व्यवस्थित काळजीपूर्वक लिहून पाठवा. जेणेकरून यामुळे जर आपला मार्क वाढत असेल, तर त्याचा आपल्याला उपयोग होईल. परंतु काही गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो, की आपण ही परीक्षा पद्धती अत्यंत ट्रान्सपरंट आणि फ्री अँड फेअर केलेली आहे. या पद्धतीमध्ये आपण जे पण आतापर्यंत केलेलं आहे ते सर्व प्रॉपर रूल्स आणि रेग्युलेशन्स